सध्या पाऊस काहीसा कमी झाल्यानं समुद्र सुद्धा शांत झालाय। त्यामुळे पावसाच्या काळात थांबलेली मासेमारी बऱ्यापैकी सुरू झाली आहे। सिंधुदुर्ग किनारपट्टीत पारंपरिक पद्धतीनं होणाऱ्या रापण मासेमारीला सुद्धा वेग आलाय। त्यामुळे स्थानिक मच्छीमारांना बऱ्यापैकी मासे मिळत आहेत। समुद्रकिनारी अनेक मत्स्य खवय्यांची ताजी मासळी खरेदी करण्यासाठी लगबग वाढली आहे। सप्टेंबर पासून समुद्र शांत होत असल्यानं कोकणातल्या बंदरात मासेमारीला सुरुवात होते। यात प्रामुख्यानं रापण पद्धतीनं मासेमारी केली जाते। अति खोल समुद्रात न जाता 200 ते 250 मीटर अंतरात ही मासेमारी होते। यात ताजे मासे मिळत असल्यानं बरेच खवय्ये किनारी भागात खरेदीसाठी येतात। सध्या रापण मासेमारीचा हंगाम जोरात सुरू असून त्यातून स्थानिकांना आर्थिक उत्पन्न सुद्धा बऱ्यापैकी मिळतंय। अनेक ठिकाणी रापण संघ सुद्धा आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी लगतच्या समुद्रात रापणीच्या माध्यमातून 35 ते 40 संघ रापण मच्छीमारी करतात। रापणीचा खरा हंगाम जुलै-ऑगस्ट मध्ये असतो, पण वादळी हवामानामुळे हा हंगाम यंदा वाया गेला। आता कुठे रापण मासेमारी हळूहळू सुरू झाली आहे खरी, पण त्यावर काही प्रमाणात केंड माशांचं सावट आहे। हे पण एक कटू वास्तव मच्छीमारांना सहन करावं लागतंय। निलेश जोशी, स्काय न्यूज टुडे, कुडाळ।